आणि एका लढाईला उभा राहिलेला आहे. ज्या लढाईला उभा राहिलेलो आहे, मी जे काय करतो ते बरोबर आहे की नाही हे मी विचारायला फिरतो सगळीकडे. बरोबर आहे की नाहीये? जी लढाई लढतो ती माझी लढाई नाहीये. ही लढाई माझ्यासाठी लढाई नाहीये. मला काहीतरी व्हायचंय, मला अमुक व्हायचंय, मला तमुक व्हायचंय नाही. मला काळजी आहे ती तुमची आणि तुमच्या ज्या काही पुढच्या पिढ्या आहेत त्या या देशाच्या स्वातंत्र्यात जगणार आहेत की यांच्या हुकुमशाहीच्या गुलामगिरीत जगणार आहेत ते ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून मी प्रत्येक सभेत जवळपास जे माझ्यासोबत जोडले गेले त्यांना तर सांगतोच, पण अगदी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की तुम्ही जे काही करता वेळेत सावध व्हा. आमची 25-30 वर्ष वाया गेली. हिंदुत्वाच्या त्यांच्या बुरख्याला आम्ही फसलो, त्यांना दिल्लीमध्ये पाठवलं आणि दिल्लीत गेल्यानंतर आमच्याच मुळावर ते जे काही घाव घालतायत ही त्यांची वृत्ती, नीच वृत्ती बघितल्यानंतर भाजप आणि RSSच्या कार्यकर्त्यांनी आता सावध व्हायला पाहिजे की ही लोक कोणाची नाहीत. आत्ताचा जो भाजपचे जे नेतृत्वाची फळी आहे ही नेतृत्वाची फळी कोणाची नाही. अरे ज्यांनी या शिवसेना प्रमुखांनी मोदींना तेव्हा संकट असताना वाचवलं त्यांच्या शिवसेनेला हे खतम करायला निघाले. यांची काय अवकाश आहे आता लक्षात घ्या. हे नुसतं मित्राला नाही संपवत, काँग्रेसला संपवायला निघाले होते. काँग्रेस संपत नाही म्हणून काँग्रेस फोडायला लागले. शिवसेना संपत नाही म्हणून शिवसेना फोडली. नुसती फोडली नाही तर शिवसेना चोरली असं त्यांना वाटतंय. नितीश कुमारला परत घेतला म्हणजे ज्या भ्रष्ट लोकांविरुद्ध भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत जो काही बेंबीच्या डेटापासून आरडाओरडा केला त्यांचीच धुणी आता यांना धुवावी लागतात. भाजपच्या कार्यकर्त्यांची मला दया येते की ज्यांना तुम्ही भ्रष्ट 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 म्हणून ज्यांच्या अंगावर तुम्ही चिखल उडवलात त्यांची धुडी भांडी आता तुम्हाला करायची वेळ आलेली आहे. कारण अशोक चव्हाणांवरती सुद्धा काय बोलले ते तुम्हाला कल्पना आहे. मोदी सुद्धा बोलले होते, आपले फडणवीस फडणवीस ना या नुसतं त्यांना फोडाफोडीकडे धंदाच नाहीये. दुसरा कपट कारस्थानं करायची, नीच कारस्थानं करायची. आणि म्हणे गृहमंत्री घरफोडे, हे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्या वेळी घरफोड्या मंत्री म्हणायला पाहिजे. हा घरफोड्या मंत्री आहे. दुसऱ्यांची घरं फोडतायत आणि स्वतःची घरं भरतायत. पण अजितदादा पवार 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा मोदीजींनी स्वतः आरोप केला होता. आता हे सगळ्या घोटाळ्यांची धुणी भांडी सगळे काय कपडे काय असतील, काय काय कपडे असतील तुम्ही विचार करू शकता. हे सगळे कपडे आता हे भाजपमध्ये धुत बसले. काय ही परिस्थिती आली.